हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर तुम्ही सुद्धा ही चूक करता का की तुम्हाला समजत नाही मच, मेनी, अ लॉट कधी यूज करायचं? शुड आय से मच वॉटर और मेनी वॉटर? इट इज अ मेनी पीपल और मच पीपल? ठीक आहे, तर आज हे कन्फ्युजन आपण पूर्णपणे क्लिअर करणार आहोत. सो इन दिस लेसन we will clearly understand much, many, and a lot of with daily examples, so you can speak confidently. तर तुम्हाला मेनी मच हे समजून घ्यायच्या आधी तुम्हाला आधी काउंटेबल नाउन्स अँड अनकाउंटेबल नाउन्स हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, तर काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन्स साठी तुम्हाला याच्या आधीचा व्हिडिओ बघावा लागेल. तो व्हिडिओ बघितला तर हे तुम्हाला लगेच समजून जाईल. ठीक आहे, तर काय काउंटेबल नाउन म्हणजे जे मोजता येतात आणि अनकाउंटेबल नाउन म्हणजे जे मोजता येत नाहीत. तर तो आधी व्हिडिओ बघा, मग हे बघा, मग तुम्हाला खूप इझी वाटेल. तर आपण स्टार्ट करूया मेनी पासून. सो मेनी इज युज्ड विथ काउंटेबल प्लुरल नाउन्स. मेनी म्हणजे खूप सारे जे मोजता येतात, अशा सोबत आपण मेनी यूज करतो. आपण मेनी वापरतो जेव्हा वस्तू मोजता येते आणि संख्या जास्त असते, तेव्हा आपण मेनी यूज करतो. तर आपण मेनी वॉटर म्हणतो का? नाही. मेनी बॉटल्स ऑफ वॉटर, बिकॉज बॉटल्स ऑफ वॉटर म्हणजे बॉटल्स काउंटेबल आहेत. वॉटर काउंटेबल नाही, अनकाउंटेबल आहे. म्हणजे 1, 2, 3 असं नाही काउंट करू शकत आपण. म्हणून मेनी आपण कशासोबत यूज करतो? प्लुरल काउंटेबल नाउन्स, हे लक्षात ठेवायचं. तर ठीक आहे, आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला अजून क्लिअरिटी येईल. आय हॅव मेनी फ्रेंड्स. माझ्याकडे खूप मित्र आहेत. मेनी फ्रेंड्स म्हणजे मोजता येऊ शकतात. ठीक आहे, माझ्याकडे खूप मित्र आहेत. देअर आर मेनी स्टुडंट्स इन द क्लास. वर्गात खूप विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहेत ते आपण मोजू शकतो, म्हणून देअर आर मेनी स्टुडंट्स इन द क्लास. शी बॉट मेनी ड्रेसेस. तिने खूप ड्रेस घेतले. वी सॉ मेनी कार्स ऑन द रोड. रस्त्यावर आम्ही खूप गाड्या पाहिल्या. मोजता येऊ शकतात गाड्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जर कार्स असतील तर वी सॉ मेनी कार्स ऑन द रोड. ही आस्क्ड मेनी क्वेश्चन्स. त्याने खूप प्रश्न विचारले. म्हणजे त्याने किती 5 क्वेश्चन विचारले. मोजता येतात क्वेश्चन 1, 2, 3, 4, 5. ही आस्क्ड मेनी क्वेश्चन. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया मच. मच इज युज्ड विथ अनकाउंटेबल नाउन्स. म्हणजे जे मोजता येत नाही, खूप आहे, जे मोजता येत नाही असं असेल तर आपण मच यूज करतो. जसं की पाणी, दूध, वेळ, पैसे, या गोष्टी आपण असं नंबर्स मध्ये नाही मोजू शकत 1, 2, 3, 4. तर आपण तेव्हा मच यूज करतो. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, मच इज युज्ड इन अ निगेटिव्ह सेंटेन्स अँड क्वेश्चन्स. ठीक आहे, एक्झाम्पल, डू यू हॅव मच वर्क. तुझ्याकडे जास्त काम आहे का? क्वेश्चन, डू यू हॅव मच वर्क? नेक्स्ट बघूया, आय डोंट हॅव मच टाइम. निगेटिव्ह सेंटेन्स आहे, माझ्याकडे जास्त वेळ नाही. आय डोंट हॅव मच टाइम. देअर इज अ नॉट मच वॉटर इन द बॉटल. बॉटल मध्ये जास्त पाणी नाही. अनकाउंटेबल नाउन आहे, मोजता येत नाही. शी डझंट हॅव मच मनी. तिच्याकडे खूप पैसे नाही. डोंट इट टू मच शुगर. खूप साखर खाऊ नकोस. ही डिड नॉट गिव्ह मच इन्फॉर्मेशन. त्याने जास्त माहिती दिली नाही. निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून आपण मच. देन आता आपण बघूया अ लॉट. अ लॉट आपण काउंटेबल अँड अनकाउंटेबल दोन्हीसाठी यूज करतो. म्हणजे मोजता येणाऱ्या आणि न मोजता येणाऱ्या वस्तूंसाठी आपण अ लॉट यूज करतो. तर अ लॉट is the easiest and most commonly used because of it works both countable and uncountable nouns. तर आपण डेली स्पीकिंग मध्ये
नेटिव्ह स्पीकर्स खूप वेळा अ लॉट वापरतात. तर आता आपण बघूया की काउंटेबल नाउन सोबत कसं यूज करायचं. तर काउंटेबल नाउन काय आहे इथे? बुक्स. आय हॅव मेनी बुक्स. काउंटेबल नाउन सोबत आपण मेनी यूज करत होतो ना. तर आता अ लॉट कसं यूज करणार? आय हॅव अ लॉट ऑफ बुक्स. काउंटेबल नाउन सोबत यूज केला. ठीक आहे. आय हॅव मच बुक्स म्हणणार का? नाही, कारण मच आपण कुठे यूज करतो? अनकाउंटेबल नाउन सोबत. आता बघूया अनकाउंटेबल नाउन काय? वॉटर. आय डोंट हॅव मच वॉटर. तर त्याऐवजी आपण काय बोलू शकतो? आय हॅव अ लॉट ऑफ वॉटर. आपण असं म्हणणार का आय हॅव मेनी वॉटर? नाही. तर सेफेस्ट ऑप्शन काय आहे इथे बघा. तुम्हाला माहित नसेल की मेनी कधी यूज करायचं, मच कधी यूज करायचं, तर तुम्ही अ लॉट ऑफ यूज करायचं. ठीक आहे. अ लॉट ऑफ दोन्ही सोबत चालतं. काउंटेबल सोबत चालतं, अनकाउंटेबल सोबत चालतं. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल बघूया आधी काउंटेबल नाउन्सचे. आय हॅव अ लॉट ऑफ फ्रेंड्स. माझ्याकडे खूप मित्र आहेत. देअर आर अ लॉट ऑफ स्टुडंट्स इन दी स्कूल. या शाळेत खूप विद्यार्थी आहेत. काउंटेबल नाउन सोबत आपण अ लॉट ऑफ यूज केलं. आता बघूया अनकाउंटेबल नाउन सोबत कसं यूज करणार. ठीक आहे. शी हॅज अ लॉट ऑफ वर्क टुडे. आपण असं पण म्हणू शकतो शी हॅज मच वर्क टुडे, पण त्याऐवजी आपण काय यूज करणार? शी हॅज अ लॉट ऑफ वर्क टुडे. ही ड्रिंक्स अ लॉट ऑफ वॉटर. वी नीड अ लॉट ऑफ पेशन्स. आपल्याला खूप संयम हवा आहे. तर तुम्ही आता दोन्ही सोबत यूज करू शकता अ लॉट. हे तर तुम्हाला समजलं आहे. ठीक आहे. तर एक सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवायचं तुम्हाला की मेनी असेल तर काउंटेबल प्लुरल नाउन सोबत यूज करतो. मच असेल तर अनकाउंटेबल नाउन सोबत यूज करतो. मोस्टली निगेटिव्ह आणि क्वेश्चन विचारताना आपण मच यूज करतो. आणि अ लॉट ऑफ बोथ इट्स अ सेफ. तर आता आपण बघूया एक्झाम्पल. डेली लाईफ मध्ये आपण एक्झाम्पल यूज करतो ते. आय हॅव अ लॉट ऑफ वर्क टुडे. आज माझ्याकडे खूप काम आहे. हाऊ मेनी पीपल आर कमिंग. किती लोक येत आहेत. देअर इज नॉट मच मिल्क लेफ्ट. दूध फारसं उरलेलं नाही. शी मेड मेनी मिस्टेक. तिने खूप चुका केल्या. वी स्पेंट अ लॉट ऑफ मनी. आम्ही खूप पैसे खर्च केले. डू यू हॅव मच एक्सपिरियन्स. तुझ्याकडे जास्त अनुभव आहे का? देअर आर मेनी शॉप्स हिअर. इथे खूप दुकाने आहेत. ही हॅज अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स. त्याच्याकडे खूप आत्मविश्वास आहे. ठीक आहे. तर याच्यात अ लॉट ऑफ पण आलं, मेनी पण आलं, मच पण आलं. आता आपण होमवर्क बघूया. होमवर्क मध्ये तुम्हाला काय करायचंय? फिल इन द ब्लँक करायचंय. आता इथे काय येईल? आय डोंट हॅव मच और मेनी और लॉट ऑफ टाइम टुडे. तर हे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की इथे काय? देअर आर मच स्टुडंट और मेनी स्टुडंट इन. ठीक आहे. तर असं तुम्हाला होमवर्क चे आन्सर जे आहेत ते कमेंट मध्ये सांगायचे आहेत. ठीक आहे. आणि अजून एक तुम्हाला मच मेनी अ लॉट चे ऍटलीस्ट 5 सेंटेन्स कमेंट करायचे आहेत. ठीक आहे. आणि अनकाउंटेबल आणि काउंटेबल नाउन साठी तुम्हाला दुसरा व्हिडिओ सुद्धा बघायचा आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. थँक यू फॉर वॉचिंग.